नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता सुक्कं मटण फ्राय बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल, त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण. तुम्हाला किती सुक्कं मटण फ्राय बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये वाटण टाका. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर, थोडं आलं लसूण ह्याचं वाटण करून 2 चमचे घेतलेलं आहे. किंचित हळद, घरगुती पद्धतीचा काळा मसाला, कमल किचनचाच तो मसाला आहे, तो मी आता त्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्ही पाहू शकता बघा, मसाला किती छान कलर आलेला आहे. तुम्हाला किती मटण फ्राय करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. मी 1 चमचाच मसाला त्याच्यामध्ये पूर्ण टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, तुम्ही हा मसाला घेऊन पहा. आता आपण शिजवलेलं मटण त्याच्यामध्ये टाकत आहोत. मटण टाकल्याच्या नंतर असं चांगलं एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदम सुक्कं मटण फ्राय एकदम खास असं टेस्टी बनतं, छान पण लागतं. तुम्ही कसे करतात ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.